तर आपण आज या व्हिडिओमध्ये प्रकार क्रमांक 6 त्यामध्ये दशांश संख्येवर आधारित शाब्दिक उदाहरणे यावर आधारित जे प्रश्न अलीकडील काळात विचारले आहेत त्याचे स्वरूप कसे होते ते पाहणार आहोत। आपल्याला माहितीच आहे शाब्दिक उदाहरण यामध्ये बेरीज, वजाबाकी, भागाकार यावर काही आधारित शाब्दिक उदाहरणे असतात। ते आपण वाचून त्याचे व्यवस्थित आकलन करून ते सोडवायचे असतात। तर बघा प्रश्न क्रमांक 1, रामने एक पुस्तक ₹178.5 ला आणि काही औषधे ₹248.25 ला खरेदी केल्या व खरेदी केल्या अर्थात त्याने ते विकत घेतल्या व दुकानदाराला ₹500 ची नोट दिली, तर उर्वरित रक्कम आहे। बघा 2016 या वर्षी हा प्रश्न विचारण्यात आला। त्यामध्ये आपल्याला प्रश्न नीट समजून घ्या। राम नावाच्या मुलाने एक पुस्तक अर्थात त्याने पुस्तक घेतलं आहे, त्यामध्ये त्याने एक पुस्तक खरेदी केलं अर्थात ते विकत घेतलं, तर त्या पुस्तकाची किंमत होती 178.50 आणि काही औषधे सोबतच त्याने काही औषधे पण विकत घेतली आहेत आणि त्या औषधाची किंमत आपल्याला सांगितलेले आहे 248.25 अर्थात त्याने या दोन वस्तू घेतल्या, त्यामध्ये एक पुस्तक आणि औषधे होते व त्यासाठी त्याने त्या दुकानदाराला 500 ची नोट दिली अर्थात 500 रुपयाची नोट दिली। तर दुकानदाराने किती रुपये त्याला उर्वरित रक्कम जी आहे ती परत करावी अशा या प्रकारचा प्रश्न आहे। तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला जे दोन वस्तू आहेत पुस्तक आणि औषधे याची एकत्रित किंमत किती झाली अर्थात एकूण किंमत अर्थात रामने दुकानदाराला किती रुपये द्यावे ते आपल्याला शोधायचे आहे। तर बघा तर पुस्तकाची आणि औषधाची किंमत आपण बेरीज केल्यास आपल्याला मिळणारे जे उत्तर आहे ते आहे यांची बेरीज केल्यावर 426.75 हे येणार। आपण मागील प्रकारामध्ये दशांश संख्येची बेरीज कसं करतात ते पाहिलेले आहेत। त्यानंतर या दोन वस्तूची किंमत 426.75 झालेली आहे, परंतु त्याने सुट्टे नसल्यामुळे 500 ची नोट दुकानदाराला दिली अर्थात दुकानदार त्या 500 रुपयामधून जी या दोन वस्तूची जी किंमत आहे ती वजा करून उर्वरित रक्कम ही रामला परत करणार। तर आपल्याला उर्वरित रक्कम विचारली आहे अर्थात आपण त्यासाठी वजा ही क्रिया करणार। तर बघा 500 रुपयामधून 426.75 हे वजा करताना आपण आपला वेळ वाचवायचा असल्यास आपण पर्यायाकडे सुद्धा लक्ष द्यावे। बघा शून्यामधून 5 जाणार नाही, तर आपण शेजारचा उसना घेणार। यामध्ये तुम्ही बघू शकता शतक स्थानाकडील अंक 5 याकडून आपण उसना घेणार। बघा 10 मधून 5 गेल्यावर 5 हे शिल्लक राहणार आणि शेवटचा अंक 5 हा या फक्त पर्याय क्रमांक डी मध्ये दिसत आहे। त्यानंतर बघा 9 मधून 7 गेल्यास 2 आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह। बघा या प्रकारे शेवटी दशांशानंतर 2 5 असणारा पर्याय क्रमांक फक्त डी इथे दिसत आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी हे आहे। तुम्ही सोडवून सुद्धा पाहू शकता, पण तुम्हाला वेळ वाचवायचा असल्यास या प्रकारे तुम्ही गणित सोडवू शकता। बघा यानंतर प्रश्न क्रमांक 2, किशोरने ₹205.50 ची औषधे आणि ₹180.50 ची एक विजेरी घेतली आणि दोन्हीसाठी ₹500 ची नोट दिली, त्याला परत मिळालेले पैसे आहेत। हा सुद्धा प्रश्न 2017 या वर्षी विचारण्यात आलेला आहे अर्थात एक वर्ष अगोदर 2016 मध्ये याच प्रकारचा प्रश्न आला आणि परत 2017 मध्ये असाच प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर बघा या प्रश्नामध्ये किशोर नावाचा एक मुलगा आहे, त्याने ₹205.50 ची औषधे आणि विजेरी अर्थात ते दोन वस्तू घेतल्या। त्यामध्ये औषधाची किंमत ही आहे 205.50
आणि विजेरी अर्थात टार्च, तर त्या टार्चची किंमत, त्या विजेरीची किंमत सुद्धा आहे 180.50. तर या दोन वस्तू घेतल्या, अर्थात त्या दोन वस्तूची एकत्रित किंमत, अर्थात आपण बेरीज करणार आणि त्यांची बेरीज केल्यास उत्तर हे बघा, उत्तर काय येणार एकदा बघून घ्या. 386 येणार. बघा, 5 आणि 5 10शी 0 होणार, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह द्यावे, त्यानंतर हातचा, त्यानंतर 5 मध्ये 1 मिळवल्यास 6, 0 मध्ये 8 मिळवल्यास 8, 2 मध्ये 1 मिळवल्यास 3. अर्थात किशोरने औषधे आणि विजेरीसाठी 386 रुपये दुकानदाराला द्यायला हवेत, परंतु मोडी अभावित किंवा सुट्टे नसल्या कारणाने त्यांनी 500ची नोट दुकानदाराला दिली. अर्थात त्या 500 रुपयाच्या रकमेमधून दुकानदारांनी दिलेल्या वस्तू, त्याची किंमत जे 386 रुपये आहे, ती त्याला वजा करून ती रक्कम जे 586 रुपये आहे ती रक्कम दुकानदार ठेवेल आणि बाकी जी रक्कम आहे ती त्याला परत करणार. तर आपल्याला तेच विचारलंय, परत मिळालेले पैसे उर्वरित किंवा शिल्लक किती, तर यावेळी आपण वजाबाकी ही क्रिया करत असतो. म्हणून आपण 500 रुपयामधून 386.00 अर्थात 500 मधून 386 वजा करणार. तर बघा, वजा करताना नीट दशांशाच्या खाली दशांश चिन्ह द्यावे. त्यानंतर तर यामध्ये बघा शून्यामधून, तर यामध्ये बघा शून्यातून शून्य गेल्या 0, परत 0, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. आणि उत्तर सोडवत असताना पर्यायाकडे सुद्धा बारकाईने नीट लक्ष द्यावे, अर्थात आपला वेळ वाचणार. बघा, शून्यातून 6 जाणार नाही, तर हातचा घेणार, आपण हातचा शेजारचा घेणार. बेरीज आपण आधीच्या प्रश्न प्रकारामध्ये शिकलेला आहे. 10 मधून 6 गेल्या 4. बघा, 4 हा पर्यायामध्ये 4 हा अंक, शेवटी 4 असणारा अंक पर्याय क्रमांक बी मध्ये दिसत असल्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे असणार. तुम्ही सोडवून देखील पाहू शकता. बघा, 9 मधून 8 गेल्यास 1, 4 मधून 3 गेल्यास 1, अर्थात रुपये 114 रुपये हे दुकानदार किशोरला, ही रक्कम जी 114 रुपये आहे ही रक्कम दुकानदार किशोरला परत करणार. बघा, यानंतर प्रश्न क्रमांक 3. शारदाने एक वही रुपये 25.50 ला, बघा, एक पेन रुपये 7.50 ला आणि 6 पेन्सिली, बघा 6 पेन्सिली प्रत्येकी रुपये 1.25 ला खरेदी केल्या. तिने दुकानदाराला 50 रुपयाची एक नोट दिली. दुकानदाराने तिला परत केलेली रक्कम आहे. 2018 या वर्षी विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न जरी सोपा दिसत असला तरी नीट वाचून समजून घ्यावे, नंतरच सोडवावे. तर यामध्ये बघा, आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं आहे, एक शारदा नावाची मुलगी, शारदा, ती एक वही घेतली आहे. अर्थात एका वहीची किंमत किती आहे, तर त्या वहीची किंमत आहे रुपये 25.50 आणि एक पेन, सोबतच एकच पेन घेतली, त्या पेनाची किंमत आहे रुपये 7.50 आणि 6 पेन्सिली, यामध्ये नीट लक्ष द्या, यामध्ये 6 पेन्सिली प्रत्येकी अर्थातच प्रत्येक पेन्सिलीसाठी रुपये 1.25 ला खरेदी केल्या. तर यामध्ये भरपूर विद्यार्थी गोंधळून जातात. भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं का 6 पेन्सिलची किंमत ही रुपये 1.25 आहे, परंतु इथे नीट वाचल्यास तुम्हाला कळणार का 6 पेन्सिली प्रत्येकी, अर्थात एक पेन्सिलला दुकानदारांनी 1.25 घेतलेले आहेत. तर आपल्याला ही जी किंमत दिलेली आहे ही 6 पेन्सिलीची किंमत नसून एक पेन्सिलची किंमत 1.25 अर्थात 1.25 रुपयाला एक पेन्सिल, याप्रमाणे 6 पेन्सिल घेतल्या. तर अर्थात सगळ्यात अगोदर आपल्याला 6 पेन्सिलची किंमत काढावी लागणार, कारण इथे प्रत्येकी हा शब्द वापरला आहे. जर इथे प्रत्येकी नसतं, जर असं असतं 6 पेन्सिली
₹1.25 ला खरेदी केल्या, तर तेव्हा आपल्याला ते 6 पेन्सिलीची किंमत समजता आली. परंतु इथे तसे न देता त्याने 6 पेन्सिली आणि त्यानंतर प्रत्येकी ₹1.25 ला खरेदी केल्या. तर आपण 6 पेन्सिल एकावरून अनेकाची किंमत काढताना आपण गुणाकार करत असतो. तर आपण इथे सुद्धा गुणाकार करणार, अर्थात 6 पेन्सिलीची किंमत काढणार. तर एक पेन्सिलची किंमत किती आहे? ₹1.25 अर्थात 6 पेन्सिलची किंमत काढणार. आपण गुणाकार सुद्धा कशा प्रकारे करतात ते पाहिलेलं आहे. तर याचा गुणाकार केल्यास याचे उत्तर येणार ₹7.50 अर्थात 6 पेन्सिलीची किंमत ₹7.50 होणार. अर्थात आपल्याकडे त्यांनी 3 वस्तू वेगवेगळ्या वस्तू घेतल्या. त्यामध्ये वहीची किंमत आहे ₹25.50. एक पेनाची किंमत आहे 7.50 आणि 6 पेन्सिलीची किंमत आहे 7.50. अर्थात या तीनही वस्तूसाठी जे रुपये लागले, जी रक्कम लागली आहे, त्यांची बेरीज केल्यास आपल्याला कळणार का ती एकत्रित किंमत जी आहे ती ₹40.50 अर्थात ₹40.50 झालेली आहे. तुम्ही बेरीज सुद्धा करून पाहू शकता. परंतु त्यानंतर तिने त्या शारदा नावाच्या मुलीने दुकानदारास या वस्तूच्या बदल्यात ज्या वस्तू घेतल्या आहेत त्याची किंमत म्हणून ₹50ची एक नोट दिली. बघा इथे पुन्हा नीट लक्ष द्या, ₹50ची एक नोट दिली. अर्थात दुकानदाराला तिने या वस्तू घेतल्या त्याच्या बदल्यात तिने ₹50ची एक नोट दिली. तर दुकानदार या वस्तूची किंमत जी आहे ती ठेवणार आणि बाकी रुपये तिला परत करणार. तर आपल्याला परत केलेली रक्कम विचारली आणि परत रक्कम विचारल्या अर्थात वजाबाकी ही क्रिया येणार. तर ₹50 ज्या वस्तूची जी किंमत आहे ₹40.50 तो वजा करणार आणि आपल्याला जी राहिलेली रक्कम आहे वजा केल्यानंतर जी मिळणार ती या पर्याय क्रमांकामध्ये दिलेली असणार. बघा, शून्यामधून शून्य गेला, शून्य, शून्यातून 5 जात नाही, आपण शेजारच्याचा उसना घेणार. बघा इथे नाही, इथे आहे, इथे आपण उसना घेतल्यास इथे कमी होणार. 10 मधून 5 गेले, 5 दशांश चिन्ह. बघा दशांश चिन्हानंतर 5 शून्य असणारा पर्याय आहे पर्याय ACD. पुढे सारखे संख्या दिसल्यास पुन्हा सामोरील क्रिया करावी, सामोरील संख्येतून वजा करावी. 9 मधून 0 गेल्यास 9. बघा हे पर्याय क्रमांक A मध्ये दिसत आहे. 4 वजा 4 केल्यास 0 अर्थात दुकानदाराने तिला परत करावीची जी रक्कम आहे ती आहे ₹9.50 अर्थात 9.50 दुकानदार तिला परत करणार. अर्थात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A. बघा प्रश्न क्रमांक 4. 2 दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती? 2014 या वर्षी हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न जे नैसर्गिक संख्या आहेत त्या प्रश्न प्रकारामध्ये सुद्धा या प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर बघा इथे आपल्याला 2 दशमान संख्यांची बेरीज अर्थात ज्या 2 संख्या आहेत, 2 दशमान संख्या अर्थातच दशांश अपूर्णांक असलेल्या किंवा दशांश चिन्ह असलेल्या ज्या संख्या आहेत त्यांची आपल्याला बेरीज दिलेली आहे. तर यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल का 2 संख्या म्हटल्या अर्थात पहिली दशांश संख्या अधिक पहिली दशांश संख्या बेरजेला दुसरी दशांश संख्या यांची बेरीज जी आहे ती 167.25 आहे. परंतु इथे काय म्हणतात जर एक संख्या तर या पहिली आणि दुसरी संख्या 2 संख्या आहेत तर त्या एक संख्यापेक्षा दुसरी संख्या जी आहे ती 18.50 ने मोठी आहे. अर्थात त्या दोन्ही संख्या सारख्या आहेत का तर मुळीच नाही.
आणि दोन संख्यांची बेरीज करताना आपल्याला माहिती असायला हवे की दोन्ही संख्या एकतर सारख्या असणार किंवा दोनपैकी एक मोठी आणि एक लहान संख्या असणार. तर इथे लहान मोठी संख्या आहे ते आपल्याला यावरून समजलं आहे का त्या दोन संख्यापैकी एक संख्या 18.5 ने मोठी म्हटलाय. अर्थातच या दोन संख्यामधील जो फरक आहे तो फरक आपल्याला दिलेला आहे. या दोन संख्यामध्ये जो फरक आहे तो फरक आपल्याला दिलेला आहे आणि तो आहे 18.50 आणि सोबतच आपल्याला त्या दोन्ही संख्या एकत्रित पूर्णपणे दिलेल्या नाहीत की पहिली संख्या कोणती आणि दुसरी कोणती ही दिलेली नाही, परंतु आपल्याला इथे सांगितलं एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी. अर्थात एका संख्यापेक्षा दुसरी संख्या ही या संख्येने मोठी आहे आणि आपल्याला सोबतच त्या दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे आणि आपल्याला मोठी संख्या विचारलेली आहे. तर हा प्रश्नामध्ये मोठी संख्या कधी लहान संख्या पण विचारली जाऊ शकते. तर बघा आपल्याला मोठी संख्या काढत असताना आपल्याला एक सूत्र आहे मोठी संख्येसाठी असणारं सूत्र. मोठी संख्या जर काढायची असेल तर मोठी संख्या काढताना हे सूत्र वापरावे. मोठी संख्या बरोबर जी त्या दोन संख्यांची बेरीज देऊन आहे ती बेरीज त्या बेरजेला ज्या दोन संख्येमध्ये जो फरक आहे तर बेरजेला जो फरक आहे तो बेरीज करावा. अर्थात ज्या दोन संख्यांची जी बेरीज दिली आहे त्यामध्ये फरक मिळवावा आणि त्यानंतर येणारी जी संख्या आहे तिला 2 ने भाग द्यावा. तर अर्थात या गणितामध्ये बघा दोन दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे. तर इथे दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे. अर्थात या बेरजेच्या ठिकाणी किती येणार 167.25 येणार आणि जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी आहे म्हणजे एक संख्या लहान आहे एक मोठी आहे. अर्थातच ज्या संख्येने मोठी आहे तो झाला त्यातील फरक. अर्थात यामध्ये जो फरक दिलेला आहे तो आहे 18.50. आणि आपल्याला मोठी संख्या विचारली आहे तर आपण हे सूत्र वापरत आहोत. यामध्ये जर लहान संख्या विचारली असती तर आपण बेरीज इथं वजा केलं असतं, वजा फरक आणि भागीला 2 केलं असतं. बघा तर यांची बेरीज करायचं आलेल्या उत्तराला 2 ने भागावे. तर याची बेरीज केल्यास तुम्हाला यांची बेरीज ही मिळणार 185.75 ही या संख्येची बेरीज येणार आणि त्याला 2 ने भागल्यास जे उत्तर आहे ते तुम्हाला मिळणार. तो आहे पर्याय क्रमांक 1 मधील उत्तर 92.875. आपण दशांश संख्येचा भागाकार कसा करतो ते सुद्धा आपण इथे शिकलेले आहे. तुम्ही दशांश चिन्ह काढून याचा भागाकार करू शकता. त्यानंतर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर प्रश्न क्रमांक 5. दोन दशमान संख्यांचा गुणाकार 14.837 आहे. बघा यामध्ये आपल्याला काय केलं आहे दोन दशमान संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. अर्थात ज्या दोन संख्या आहेत त्यांचं जे उत्तर आहे येणारा जो गुणाकार आहे तो दिला आहे. अर्थात सध्या इथून इथपर्यंत गुण्य व गुणक दिलेले नाही हे समजू. जर त्यापैकी एक संख्या 4.01 असेल तर दुसरी दशमान संख्या कोणती 2010 या वर्षी हा प्रश्न विचारला आहे. बघा प्रश्न नीट समजून घ्या. इथे आपल्याला दोन संख्याचा गुणाकार आणि त्याचं जे उत्तर आहे ते दिलेलं आहे आणि त्यापैकी त्या दोन संख्येपैकी एकच संख्या दिलेली आहे. इथं बघा इथं काय म्हणताय त्यापैकी एक संख्या जी आहे ती दिलेली आहे आणि दुसरी आपल्याला शोधायची आहे. अर्थात याची मांडणी आपण या प्रकारे करू शकतो. पहिली संख्या आपण 4.01 मानू. दुसरी संख्या आपल्याला माहिती नाही त्यासाठी आपण एखादी इंग्रजी अक्षर आपण घेऊ शकतो जसं की ए संख्या ही दुसरी संख्या मानू आणि त्या दोन संख्याचा गुणाकार. अर्थात ही एक संख्या दिलेली आहे दुसरी आपल्याला माहित नाही म्हणून आपण त्या जागी आपण एक अक्षर समजले आहे. दुसऱ्या संख्येला ए ही संख्या समजली आहे आणि त्याचे उत्तर मात्र दिलेले आहे. ते उत्तर आहे 14.837. तर आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे. तर दुसरी संख्या काढताना डावी बाजू
बरोबर उजवी बाजू ही संकल्पना बघा इथे बरोबरचे चिन्ह दिलेलं आहे. याचा अर्थ जी डावी बाजू आहे ती उजव्या बाजूच्या समान आहे. तर आपल्याला ए ही संख्या काढायची आहे, अर्थात ही दुसरी संख्या काढायची आहे. तर हे एक संख्या ही इथेच राहणार आणि ही जी पहिली संख्या दुसऱ्या संख्येला गुणाकारामध्ये आहे ती डाव्या बाजू ही उजवीकडे जाणार, अर्थात इथे गुणाकारास असलेली संख्या ही बाजू बदलल्यावर गुणाकाराची संख्या ही भागाकारामध्ये जाणार. जर इथं प्लस मध्ये असती इथं बेरजेस संख्या असल्यास ती बाजू बदलल्यास ती वजाबाकीकडे गेली असती. तसंच या बाजूला देखील गुणाकारामध्ये संख्या असती तर ती या बाजूला आल्यास भागाकारामध्ये आली असती. तर बघा 14.837 भागीला 4.01 या प्रकारे भाग दिल्यास आपल्याला दुसरी संख्या ही मिळणार. बघा याचा भागाकार कसा करायचा तुम्हाला सांगितलेलंच आहे. यामध्ये भागाकार करताना भाज्यापेक्षा भाजकाचे जे हे भाज्य आहे बघा यामध्ये तुम्ही बघू शकता 14.837 हे भाज्य आहे आणि भागीला 4.0 हे भाजक आहे. आणि तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार यामध्ये भाज्याची जे दशांश स्थळे आहेत जे दशांश स्थळे आहेत इथे 3 दशांश स्थळे आहेत आणि इथे 2 दशांश स्थळे आहेत. अर्थात भाज्याची दशांश स्थळे हे 1 ने जास्त म्हणून जे उत्तर येणार उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर 1 हे स्थळ असायला पाहिजे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर असणार आहे, कारण दशांशानंतर 1 स्थळे दिलेले आहे. तुम्ही सोडवून देखील पाहू शकता. या प्रकारे याची मांडणी करू शकतो. 14.837 ला आपण अपूर्णांकामध्ये या प्रकारे मांडणी करू शकतो. या प्रकारे आपण मांडणी करू शकतो आणि भागाकार चिन्ह हे जसं आहे तसंच राहणार. त्यामध्ये 4.001 ला देखील आपण त्याची मांडणी दशांश अपूर्णांकामध्ये या प्रकारे आपण करू शकतो. ते आपण भागाकार करताना बघितलेलं आहे. यामध्ये पहिली संख्या आहे तसंच ठेवणार. यामध्ये 14,837 अंश आणि छेदामध्ये 1000 ही संख्या राहणार. भागाकाराऐवजी आपण गुणाकार हे चिन्ह वापरणार आणि यामध्ये अंशाचा छेद आणि छेदाचा अंश होणार. अर्थात 100 ही संख्या अंशस्थानी जाणार आणि छेद ही संख्या माफ करा अंश ही संख्या छेदस्थानी येणार. आणि याची काटाकाटी केल्यानंतर बघा 100 एके 100 आणि हा 0 अर्थात 100 गुणिले 10 केल्यास 1000 आणि 401 इथे बघा हा 401 च्या फाळ्यात हा इथे का बघायचा आहे. अर्थात तुम्ही यामध्ये 14,837 भागीला 401 करणार. यामध्ये परत बघा भाग देताना पर्यायाकडे पाहायचं. बघा ही 3 अंकी संख्या आहे तर 3 अंकी संख्या ही लहान होणार तर आपण 4 अंकी संख्येचा विचार करणार. तर 401 चा भाग 3दा देणार कारण ते सुरुवातीला 3 हा अंक दिलेला आहे. तर 401 चा भाग आपण 3 वेळा दिल्यास तो होणार 1203. तर बघा 1483 वजा 1203 वजा केल्यास जे मिळणारे उत्तर आहे ते बघा 3 मधून 3 गेल्यास 0, 8 मधून 0 गेल्यास 8, 4 मधून 2 गेल्यास 2, इकडे 1 मधून 1 गेल्यास 0 आणि हा 7 परत खाली येणार. आणि परत बघा त्यानंतर दुसरा अंक हा 1 आणि 7 आहे परंतु इथे जी संख्या आहे 2807 तर आपण 401 चा फाळा आपण 7 वेळा म्हटल्यास 2807 होणार. अर्थात पूर्णपणे भाग जाणार आणि शिल्लक हे 0 अर्थात पूर्णपणे या संख्येला भाग जाणे. अर्थात 401 चा फाळा 401 एके 401 401 गुणिला 37 केल्यावर ही संख्या मिळणार. आणि यामध्ये बघा 37 गुणिला 1 37च होतात आणि इकडे छेदामध्ये 10 गुणिला 1 10च होतात. तर 37 अंश आणि छेदात 10 अर्थात याला दशांश संख्येमध्ये आपण या प्रकारे लिहू शकतो. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर प्रश्न क्रमांक 6.
दोन दशमांश संख्याचा गुणाकार 20.7326 आहे. जर त्यापैकी एक संख्या 4.13 असेल तर दुसरी दशमांश संख्या कोणती? 2017 या वर्षी हा प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न आपण या प्रकारचा प्रश्न आपण सोडवून पाहिलेला सुद्धा आहे बघा. हा प्रश्न होता 2010 मध्ये सुद्धा आला होता. तर हा प्रश्न सुद्धा याच प्रकारे आपण सोडवून पाहू शकतो. इथे सुद्धा दोन दशमांश संख्याचा गुणाकार दिलेला आहे, अर्थात ज्या दोन संख्या आहेत त्याचा गुणाकार दिलेला आहे आणि त्यापैकी एक संख्या दिलेली आहे, तर त्याची मांडणी या प्रकारे करू शकतो. 4.13 गुणिला आपल्याला दुसरी संख्या माहिती नाही, तर त्या दुसऱ्या संख्येला आपण ए ही संख्या मानू शकतो आणि यांचे उत्तर ही पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा गुणाकार आपल्याला सांगितलेला आहे, तो म्हणजे 20.7326 आणि तुम्हाला डावी बाजू बरोबर उजवी बाजू ही संकल्पना सांगितली आहे. त्यानुसार तुम्हाला हा प्रश्न देखील सोडवायचा आहे. यामध्ये ए ही संख्या अर्थात दुसरी संख्या शोधायची आहे जी पहिल्या संख्येला गुणाकारामध्ये आहे. ती बाजू बदलल्यास ती 20.7326 या संख्येला भागावी लागेल किंवा भागावी लागेल आणि किंवा इथे आपण भाज्य आणि भाजक याची दशांश स्थळे पाहिले असता बघा तुम्हाला असं आढळणार की 20.7326 ही भाज्य ही संख्या आणि भागीला जे 4.13 ही संख्या ही भाजक ही संख्या आहे. तर भाज्यामध्ये भाज्य ही संख्या आणि ही भाजक संख्या आहे, तर भाजकापेक्षा भाज्याची दशांश स्थळे ही 2 ने जास्त आहे. तर उत्तरात दशांश स्थळानंतर उत्तरामध्ये दशांश स्थळानंतर 2 अंक असले पाहिजे. तर पर्याय चारही पर्यायामध्ये दशांश चिन्हानंतर 2 स्थळ दिलेले आहे. तर अशा वेळेस आपण पद्धत क्रमांक 2 ही याचा वापर करणार. जसं 20.7326 याला दशांश अपूर्णांकामध्ये आपण या प्रकारे लिहू शकतो बघा. दशांश चिन्हानंतर 4 अंक अर्थात 4 शून्य देणार. त्याच्यानंतर 1 भागाकाराच्या जागी भागाकाराचे चिन्ह येणार. 4.13 ला याला आपण दशांश अपूर्णांकामध्ये या प्रकारे लिहू शकतो. त्यानंतर पहिला अपूर्णांक जो आहे तो आहे तसाच ठेवणार आणि भागाकाराऐवजी गुणाकार करणार. जे दुसरी संख्या जे दुसरा अपूर्णांक असतो त्याला आपण अंशाचा छेद आणि छेदाचा अंश या प्रकारे लिहिणार. तर इथे छेद जो 100 आहे तो अंश ठिकाणी येणार आणि अंश ठिकाणी असणारी संख्या ही छेदस्थानी येणार, कारण हे अपूर्णांकाचा भागाकार कसा करतात त्यामध्ये हे सांगितलं आहे तुम्हाला. तर त्यानंतर बघा काटाकाटी केल्यास 100 एके 100 100 गुणिला 100 केल्यास ते होतात 10,000. म्हणजे इथे 100 एके 100 इथे 1 उरणार आणि इथे 100 ला 100 ने भाग दिल्यास 1000. त्यानंतर 413 भाग देऊया 413 ने. तर बघा इथे भाग देताना सुद्धा पर्यायाचाच वापर करायचा आहे आपल्याला. 2,07,326 भागीला 413. तर सगळ्यात अगोदर हे 3 अंकी संख्या आहे. 3 अंकी संख्या ही लहान आहे, शून्याचा भाग सुद्धा देऊ शकता किंवा 4 अंक पकडायचे. तर 413 ला आपण 413च्या फाड्यामध्ये ही 4 अंकी संख्या अर्थात 2073 येण्यासाठी आपल्याला 4 चो 16 होणार. तर आपल्याला त्याला 5 ने भाग द्यावा लागणार बघा. तर 413 गुणिला 5 केल्यास 413 गुणिला 5 केल्यास तुमचे उत्तर जे आहे ते येणार 2065. तर ही संख्या वजा करा. 3 मधून 5 जाणार नाही म्हणून हातचा घेतल्यास 13 मधून 5 गेल्यास येणार 8. इकडे 0 0 0 राहणार. त्यानंतर फक्त 1 अंक असा खाली येणार. भागाकार तुम्हाला करता येतच असेल तर त्यानुसार तुम्ही सोडवून घ्यावे. त्यानंतर 413 पेक्षा ही संख्या लहान आहे म्हणून 413 0 0 अर्थात हे 82 जसे आहे तसेच येणार. त्यानंतर हा 6 हा अंक येणार
आणि त्यानंतर 413 दुने हे बघा, आणि इकडे भागीला परत 100 दिलेला आहे, अर्थात 502. तर पर्याय क्रमांक डी. तुम्ही पाहू शकता 413 दुने 826 होतात. याचं वजा केल्यास उत्तर 00, अर्थात 413 एके 413, 413 गुणीला 502 केल्यास ही संख्या मिळेल. आणि इथे बघा वरती, आता इथे 502 गुणीला 1, 502 होतात, भागीला 100 एके 100, अर्थात 502 भागीला 100. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार पर्याय क्रमांक डी. बघा, दशांश अपूर्णांकाला दशांश संख्येत केल्यास रूपांतर या प्रकारे मिळेल. तर या प्रकारे तुम्ही सराव केल्यास तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देखील मिळेल. यानंतर प्रश्न क्रमांक 7, शेवटचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7 बघा, प्रश्न क्रमांक 7, 2 दशांश संख्येचा गुणाकार 18.75 आहे. जर एक संख्या दुसरीच्या तिप्पट असेल, बघा तिप्पट म्हटलाय, तर मोठी संख्या कोणती? 2018 या वर्षी हा प्रश्न विचारला. बघा, हे प्रश्न सोडवत असताना प्रश्नाचे स्वरूप समजून घ्या. जे आधी 2 प्रश्न होते 2016 आणि 10 मध्ये, त्यामध्ये 2 संख्येचा गुणाकार दिला होता, पण त्या 2 संख्या पहिली आणि दुसरी संख्या शोधायची होती. पहिली दिलेली होती, पण इथे एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. फक्त इथे एक संख्या नाही दिली आहे, दुसरी नाही दिलेली आहे, फक्त आपल्याला सांगितले आहे एकाच 3 पट. म्हणजे एक संख्या जर ही 1 असेल तर दुसरी संख्या ही 3 आहे, अर्थात तिप्पट हा शब्द यूज केलेला आहे. आणि त्यामध्ये आपल्याला मोठी संख्या कोणती विचारली आहे. तर मोठी संख्या ही पर्यायामध्येच असणार आणि आपल्याला ती शोधायची आहे. अर्थात याची मांडणी आपण या प्रकारे म्हणू शकतो. आपल्याला 2 दशांश संख्येचा गुणाकार दिलेला आहे, अर्थात उत्तर दिलेलं आहे, पण त्यात पहिली संख्या दिलेली आहे का नाही, दुसरी संख्या दिलेली आहे ती एक पहिल्या संख्येच्या तिप्पट आहे असं समजू शकतो आपण. अर्थात आपण पहिल्या संख्येला आपण 1 समजूयात, गुणीला दुसऱ्या संख्येला आपण तिप्पट अर्थात 3x पकडूया, आणि यांचा गुणाकार म्हटलं तर ते गुणाकार दिलेला आहे 18.75. यामध्ये सुद्धा आपल्याला सोडवत असताना आपण या 2 संख्याचा गुणाकार या प्रकारे आपण समजू शकतो. 3 आणि x गुणीला x म्हणलं तर x चा वर्ग या प्रकारे होणार, आणि 18.75. तर आता बघा, हा 3 या संख्येस गुणीला आहे, तर ही संख्या आणि ही संख्या, या संख्येला संख्येकडे आपण घेऊन जाणार, अर्थात इथे या साईडला x चा वर्ग राहणार, आणि इथे 3 ही संख्या 18.75 ला भागाकारामध्ये जाणार. तर याचे उत्तर येणार 6.25, अर्थात 1 चा वर्ग. अर्थात ही जी संख्या आहे ही याचा वर्ग आहे, अर्थात 1 चा. आणि आपल्याला लहान मोठी संख्या म्हटले तर आपण हे x म्हणजे आपण लहान संख्या समजू शकतो, एक संख्या म्हटलं तर लहान मानू, आणि हा 3x तिप्पट जी असणारी संख्या आहे ती आपण मोठी संख्या समजू. तर सगळ्यात पहिला आपण हे x म्हणजे किती ते काढू. तर आता वर्ग 6.25, तर हा आता दशांश चिन्ह नसताना ही जी संख्या आहे 6.25 याला आपण 625 म्हणू शकतो. आणि 625 हा कोणाचा वर्ग आहे, तर हा 25 चा वर्ग आहे. अर्थात वर्गमुळामध्ये 625 असल्यास तो कोणाचा वर्ग असणार, 25 चा. अर्थात आपण असे म्हणू शकणार हा 1 चा वर्ग, अर्थात x आपल्याला शोधायचा आहे, तर ही संख्या वर्गमुळात असायला हवी 6.25 किंवा दशांश चिन्ह काढल्यास 625 असणार. तर हा x म्हणजे ही वर्गमुळात जी संख्या आहे ती कोणाचा वर्ग आहे, तर 25 चा, अर्थात 2.5 या संख्येचा ही संख्या वर्ग आहे. अर्थात लहान संख्या कोणती आहे, तर 2.5 आहे, परंतु आपल्याला मोठी संख्या विचारली, आणि मोठी संख्या म्हणलं तर लहान संख्येच्या तिप्पट असणारी संख्या, म्हणून लहान संख्येला आपण 3 ने गुणल्यास, अर्थात 2.5 या संख्येला 3 ने गुणल्यास उत्तर मिळणार 7.5, आणि ते आहे पर्याय क्रमांक डी मध्ये. तुम्ही आता लहान संख्या आणि ही जी मोठी संख्या आहे यांचा गुणाकार केल्यास तुम्हाला 18.75 हे देखील उत्तर मिळेल. या प्रकारे देखील उत्तर तुम्ही तपासून पाहू शकता. तर या प्रकारे वेगवेगळे प्रश्न
कशा प्रकारे विचारले जातात त्याचे स्वरूप समजून घ्यावे। त्यामध्ये तुम्हाला आता पाहिलं त्या शाब्दिक उदाहरणामध्ये बेरीज, वजाबाकी, उर्वरित रक्कम, त्यामध्ये गुणाकार, त्यामध्ये याच प्रकारचे प्रश्न ज्यात भागाकार, गुणाकार या क्रिया आहेत त्याच प्रकारची शाब्दिक उदाहरणे पेपरमध्ये विचारण्याची शक्यता असते। त्याचा सराव करून घ्यावे।